10 ऑगस्टला संपूर्ण देशभर या देशातील शेतकरी, कामगार, महिला, शेतमजूर हे यांच्या एकजुटीनं स्वतःला अटक करून जेल भरो आंदोलन करणार आहेत. देशामधल्या कामगारांच्या बाबतीमध्ये या केंद्र सरकारनं 4 श्रमसंहिता आणून या देशामधल्या कामगारांच्यावर देशोधडीला लावण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करताना दिसतं. त्याचबरोबर सत्तेवर येत असताना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आम्ही या देशामध्ये लागू करू, त्याचबरोबर हमी भावाचा कायदा करू, अशा प्रकारचे आश्वासने शेतकऱ्यांना दिले. या देशामधल्या मनरेगाचे जे काही कामं होती ती मनरेगाच्या त्या कायद्यामध्ये बदल केल्यामुळे जे काही कामं मिळत होती ती कामं मिळणं बंद झालेले आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रश्न सुद्धा राज्यामध्ये उद्भवून येताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये अनेक संघर्षानंतर कर्जमाफी झाली, परंतु जे नियमित कर्जदार आहेत त्या नियमित कर्जदाराच्या बाबतीमध्ये सरकारनं दुजाभाव केलेला आहे. त्यांना किमान 2 लाखापर्यंतचं अनुदान मिळालं पाहिजे ही अखिल भारतीय किसान सभा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संलग्न संघटनांनी मागणी केली आहे. त्याचबरोबर देवस्थानच्या जमिनी, गायरांच्या जमिनी, वर्कर्स जमिनी या सगळ्या जमिनी या शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत अशा प्रकारची देखील मागणी आम्ही घेतली. या देशातल्या महिलांना, या महाराष्ट्रामधल्या महिलांना लाडकी बहिणीच्या नावाखाली त्यांनी योजना चालू केली, पण लाखो महिलांना आता ती योजनातून बाहेर काढलं जात आहे. हे सगळे प्रश्न घेऊन येत्या 10 ऑगस्ट रोजी आम्ही जेल भरो करणार आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये देखील हा जेल भरोचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कचेरीला आम्ही कुलूप लावून त्या ठिकाणी स्वतःला अटक करून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या सरकारनं या श्रमिकांच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही तर 10 तारखेनंतर सुद्धा तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत.